बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। तर उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर आहे। उमेदवारांच्या अर्जांची 30 ऑक्टोबरला छाननी होणार आहे। जागा वाटपाबाबत महायुतीचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर येते आणि त्यानुसार भाजपला 160 ते 162 जागा, शिवसेनेला 72 जागा तर राष्ट्रवादीला 54 जागा मिळणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। वर्षा बंगल्यावर ही भेट झाली आहे। यावेळी जागा वाटप आणि प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। जागा वाटपासंदर्भात दुपारी ही बैठक होणार असून या बैठकीत अंतिम तोडगा काढण्याच्या सूचना शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केल्यात। तर 25 ऑक्टोबरपर्यंत जागा वाटपाची घोषणा केली जाईल। महाविकास आघाडीतील सर्व उर्वरित 17 जागांवर काँग्रेसनं दावा केलाय। पेंडिंग जागा या विदर्भातील असल्याची माहिती मिळते। यातील 17 पैकी 6 जागांवर ठाकरे गटानं तर 9 जागांवर राष्ट्रवादी गटानं रोखून धरल्याची माहिती मिळते। निवडून येण्याच्या क्षमतेनुसार उमेदवार दिले तरच विदर्भात महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागतील असं मत काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी व्यक्त केलं आहे। दक्षिण नागपूरची जागा काँग्रेसकडे राहावी अशी मागणी त्यांनी केली आहे। माजी खासदार निलेश राणे 23 ऑक्टोबरला शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। दरम्यान पत्रकार परिषद घेऊन ते शिवसेना पक्षप्रवेशाबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे। आपण कुठूनही निवडणूक लढवली तरी निवडून येऊ या भ्रमात गणेश नाईक यांनी राहू नये। स्वराज्य पक्षाचा उमेदवार अंकुश कदम यांनी नाईक यांच्यावर ही टीका केली आहे। नाशिकच्या चांदवड देवळा मतदारसंघात भाऊबंदकी पेटली असून विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचे सख्खे चुलत भाऊ बंडाच्या तयारीत असल्याचं कळतंय। केदा आहेर आज समर्थकांचा मेळावा घेणार आहेत। राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर होण्याआधीच अजित पवार यांच्याकडून एबी फॉर्मचं वाटप करण्यात येत आहे। संगमेश्वरचे उमेदवार शेखर निकम यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काही आमदारांना एबी फॉर्मचं वाटप करून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे। उदगीरमधून संजय बनसोडे यांना एबी फॉर्म देण्यात आलाय। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं कळतंय। बाबासाहेब पाटील यांना एबी फॉर्म दिल्याचा फोटो समोर आलाय। मुरबाडमधील शिवसेनेचे सुभाष पवार यांनी तुतारी हाती घेतली आहे। मुंबईतील शरद पवार गटाच्या कार्यालयात जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडला। शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नेता ठेकेदार सुभाष पवार यांना आता पक्षांतर्गत विरोध होतोय। बदलापूरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी त्यांना विरोध केलाय। वरळीत आम्हाला स्थानिक आमदार हवाय अशी मागणी शिवसेना शिंदे गटानं केली आहे। शिवसेनेचे रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांचे खंदे समर्थक नरेश धोपटे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। धोपटे यांचा फोटो असलेले चला परिवर्तनाचे शिलेदार होऊयात असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। ऐन परीक्षा काळात शिक्षकांना इलेक्शन ड्युटी करायला सांगणाऱ्या निवडणूक आयोगानं अखेर आपल्या परिपत्रकात बदल केलाय। शिक्षकांना केवळ दिवाळी सुट्टीमध्ये निवडणुकीच्या कामासाठी बोलवलं जाणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगानं कोर्टात दिली आहे। मुंबई उपनगरातील निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। जिल्हा प्रशासनानं हे आदेश दिलेत। राज्यभरातील 10 लाखांपेक्षा जास्त सफाई कर्मचारी विधानसभेत मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या कामगार संघटनेनं हा बहिष्कार टाकणार असल्याचं स्पष्ट केलंय। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदारांना आपल्या घराजवळच मतदान करता यावं म्हणून निवडणूक आयोगानं ठाणे जिल्ह्यात 6,894 ठिकाणी मतदान केंद्रांची सोय केली आहे। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे। निवडणुकीसाठी 46,000 तरुण मतदार वाढल्याची आकडेवारी समोर आली असून मीरा भाईंदर मतदारसंघात मतदार वाढल्याचंही दिसून येत आहे। गणेशोत्सवाच्या तोंडावर पीओपी मूर्तीवर बंदी घालण्याबाबत परिपत्रक काढलं जातं पण याबाबत कुठलीही कारवाई करता येत नसल्यानं उच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडे बोल सुनावले। अटल सेतूच्या परिसरात तिसरी मुंबई वसवण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय। पेण, पनवेल आणि उरणमधील 124 गावांसाठी नवनगर विकास प्राधिकरण म्हणून अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे।
महिला प्रवाशांकरता खास महिला स्पेशल गुलाबी एसटी चालवण्याचा विचार महामंडळाकडून करण्यात येतोय। याबाबत मंडळानं सर्व्हे करण्याचा निर्णय घेतलाय। ताफ्यात असलेल्या काही एसटींचा रंग बदलून त्या महिला स्पेशल म्हणून चालवण्याचा विचार पुढे आलाय। महाराष्ट्रात आचारसंहिता लागल्यापासून निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर असून 773 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत। तसंच 31 कोटी 16 लाखांची बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। गेल्या वर्षभरात ब्रेनडेड अवयव दानाला संमती देणाऱ्या कुटुंबियांची संख्या वाढली आहे। यावर्षी ऑक्टोबर महिन्यात 50 ब्रेनडेड नागरिकांचं अवयव दान करण्यात आलंय। त्यामुळे तब्बल 133 नागरिकांना नवं आयुष्य मिळालंय। दिव्यांचा आणि प्रकाशाचा उत्सव असणारा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलाय। दिवाळीनिमित्त आकर्षक विविधरंगी आकाश कंदिलांनी बाजारपेठ सजली आहे। पारंपरिक टिकाऊ इको फ्रेंडली कंदिलांना अधिक मागणी आहे। मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना अद्याप वाहतूक पोलीस विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र दिलं नाहीये आणि त्यामुळे रस्त्याची संबंधित कामं निवडणुकीनंतर होतील। विमान कंपन्यांना सातत्यानं मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई करण्याची तयारी केली आहे। धमक्या देणाऱ्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकलं जाऊ शकतं अशी माहिती नागरी विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री के राममोहन नायडू यांनी दिली आहे। नागपूर विमानतळाचा निकाल जीएमआरच्या बाजूनं लागल्यानं विस्ताराचा मार्ग मोकळा झालाय। मात्र तरी विमानतळाच्या सभोवतालच्या 63 उंच इमारतींचा अडथळा अद्याप दूर व्हायचा आहे। कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला महाकाय गर्डर बसवलाय। लवकरच पूल सुरू होणार असल्यानं मस्जिद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसराची वाहतूक कोंडी सुटणार आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पांसाठीच्या मिठागराच्या जमिनीचा वापर केला जाणार आहे। मात्र याला पर्यावरण अभ्यासकांनी विरोध दर्शवलाय। मिठागरासह तत्सम जमिनीवर बांधकाम केल्यास भविष्यात मुंबई पाण्याखाली जाईल अशी भीती पर्यावरण अभ्यासकांनी वर्तवली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभागाच्या परीक्षा विधानसभेच्या निकालानंतर होणार आहेत। तर महाविद्यालयांना 26 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्याची माहिती डॉक्टर गणेश मंझा यांनी दिली आहे। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत 3 वर्षात 2,500 गैरप्रकार उघडकीस आलेले आहेत। माहितीच्या अधिकारातून विद्यापीठाचा हा कारभार उघड झालाय। सारथी संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची यादी रखडली आहे। या विलंबाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची भीती व्यक्त होते। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकर्षक सवलतींना भुलून जाऊ नये। विश्वासार्ह नसलेल्या लिंकला बळी पडून पैसे गमावू नका असं आवाहन नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं ग्राहकांना केलंय। खरेदी करताना ओपन वायफाय घेणं टाळा अशा देखील सूचना करण्यात आल्या। आता एक सविस्तर बातमी। उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा सोमवारी सकाळपासून राजकीय वर्तुळात रंगली होती। यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप होणार का अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र संजय राऊत आणि नाना पटोलेंनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, त्या पाठोपाठ संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यासोबत फोनवरून केल्याची चर्चा, एका मागोमाग एक आलेल्या 2 वृत्तांवरून खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला। ज्यांनी आमचा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, अशा लोकांशी स्वाभिमानी शिवसेना तडजोड करणार नाही असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं। महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्यांशी हात मिळवणी करणार नाही। त्यांच्याशी हात मिळवणी करणं म्हणजे औरंगजेब अफजल खानांशी हात मिळवणी करणं। लोकां आणि दुसऱ्या पक्षांमध्ये आपसात गैरसमज कसं पसरवणं, या पद्धतीचं कार्य बीजेपी करतच आहे। तर या बातम्या राऊत यांनीच पेरल्याचा थेट आरोप आशिष शेलार यांनी केलाय। या अफवांचं पीक हे संजय राऊत यांच्या गांजा शेतीमधून आलेलं आहे। गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणात मोठे उलटफेर झाले। अशातच आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोपांना धार आली आहे। कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। या उमेदवारीमुळे स्थानिक शिवसैनिक नाराज झाले असून सुलभा गायकवाड यांचं काम न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कल्याण पूर्वमध्ये भाजपकडून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेना बंडखोरीच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे। कल्याण पूर्वमधून शिवसैनिकांचा मेळावा पार पडला। यावेळेला सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला। आजचा दिवस आमच्यासाठी काळा दिवस असल्याचं शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी म्हटलं। आमच्या शिवसैनिकांसाठी कल्याण पूर्वसाठी हा काळा दिवस आहे की अशा भ्रष्टाचारी
व्यक्तीच्या कुटुंबाला तिकीट देण्यात आलेलं आहे. आमच्या नेतृत्वाला पण कळू इच्छितो की आम्ही सगळेजण बंडाच्या तयारीत आहे. आम्ही याच्या पुढे जो निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ. महेश गायकवाड यांच्यावरच गोळीबार केल्याप्रकरणी गणपत गायकवाड हे जेलमध्ये आहेत. गेली 15 वर्ष ज्यांनी फक्त भ्रष्टाचार केला त्यांना उमेदवारी देऊ नये अशी आमची मागणी होती. मात्र पक्षाच्या नेतृत्वानं त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे आता आम्ही बंडाच्या तयारीत असल्याचं शिवसैनिक सांगतात.